या विरोधकाचा बाप आहे बाप। त्याच्यामुळं या औरंगजेबाचे गुण गातात। या देशामध्ये राहायचं असेल तर मला वाटतंय यांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। छत्रपति संभाजी महाराज की हत्या करने वाला, लाखों हिंदुओं की कत्ल करने वाला, लाखों हिंदू का धर्मांतर करने वाला, अपने माँ बाप को खत्म करने वाला, बेटे को खत्म करने वाला, औरंगजेब बादशाह की कब्र का समर्थन करने वाली जो भी पार्टियां महाराष्ट्र की हम उनका धिक्कार कर रहे हैं और वो कब्र हटानी चाहिए, इसलिए हम मांग कर रहे हैं। असा कोणत्या कायद्यात आहे की सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करू नये? असा कोणत्या कायद्यामध्ये सत्ताधारी एखादी गोष्ट होत नसेल तर सत्ताधारी पण रस्त्यावर येते? या हिंदुस्थानामध्ये जो राहतो त्यांनी हिंदुस्थानाचे गुण गायलेच पाहिजे। हिंदुस्थानामध्ये राहायचं, हिंदुस्थानाचं खायचं आणि गुण जर औरंगजेबचे गात असतील तर अशा पाकड्याला या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। मी तुम्हाला सांगतोय, रितेश राणे जे बोलतात ती वस्तुस्थिती आहे। रितेश राणे यांनी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजाला जर सर्वच मुसलमान सोबत होते तर मला वाटते नवी समाज निर्माण करण्याची आवश्यकता पडली नसती। हिंदुस्थान देशामध्ये जे औरंगजेबाचे जे कौतुक करतील त्याला आम्ही धिक्कार आहे। हे सत्यमनी असलं तरी आम्ही याला सोडणार नाही। राणेंचा निषेध केला जातोय विरोधकांकडून, नितेश राणेंचा निषेध केला जातोय विरोधकांकडून। हे औरंगजेबाची कबर जे त्याच्यावर विषय झालेला आहे, आम्ही सत्यवाल्यांनी हे विषय उठवलेला आहे। जे औरंगजेबाचं कौतुक करतील आम्ही त्याला सोडणार नाही। या आम्ही धिक्कार करतो यांचा। ज्या घटनेचा निषेध करते, जे औरंगजेबाची स्तुती करतात त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि तातडीनं ही कबर हलवली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।